सज्जन श्रोते हो, आजच्या निशिदिनी आपणा सर्वांचे स्वागत. शीर्षक आहे सत्य शोध महती. सत्य शोध महती संस्कृत सुभाषित आहे. खरं पाहिजे संस्कृत एक वचनच आहे. जायते जीव्यते पश्चादवश्यम च विनश्यति. जायते जीव्यते पश्चादवश्यम च विनश्यति. निर्मिती वा सृजन तदनंतर जीवन तैसेची मरण हे सृष्टी कार्य अवश्य जाणं. जायते जीव्यते, जन्माला येतं, जीव्यते म्हणजे जगत, पश्चात अवश्यम, पश्चात अवश्यम आणि नंतर अवश्यमेव विनश्यती, नाश पावते. जायते जीव्यते पश्चात अवश्यम च विनश्यती म्हणजे निर्मिती वा सृजन तदनंतर जीवन तैसेची मरण हे सृष्टी कार्य अवश्य जाणं. निर्मिती वा सृजन पुढे अशा जन्मलेल्या जीवांचे होणारे वृद्धिंगत जीवन व यथावकाश जीवांचा अंत वा मरण हे सृष्टीचे म्हणजे निसर्गाचे अवश्यमेव व सुयोग्य तर्कानुगामी कार्यचलन आहे. म्हणजे जन्म, स्थिती आणि लय ही सृष्टीची तर्कानुसार, सुयोग्य तर्कानुसार अनुगामी पुढे पुढे जाणारी साखळी आहे. निर्मिती वा सृजन पुढे अशा जन्मलेल्या जीवांचे होणारे वृद्धिंगत जीवन व यथावकाश जीवांचा अंत वा मरण हे सृष्टीचे म्हणजे निसर्गाचे अवश्यमेव अत्यंत आवश्यक असे व सुयोग्य तर्कानुगामी कार्यचलन आहे. यालाच तर जनरेशन, ऑपरेशन आणि डिझॉल्युशन तथा जन्म स्थिती चलन म्हणजे जन्माला आल्यानंतर एका विशिष्ट वयानंतर पूर्ण जीवाची वाढ झाली की स्थिती निर्माण होते आणि ती स्थिती काही काळ चालू राहते. म्हणजे जन्म, स्थिती चलन आणि स्थिती चलन पूर्ण झाले की हळूहळू लय चलन म्हणजे लयाच्या दिशेने मार्गक्रमणा होते. म्हणून जन्म, स्थिती चलन व लय चलन म्हणजे जन्माला येणे, स्थितीमध्ये राहणे, वृद्धिंगत होणे, परिपुष्ट होणे आणि परिपुष्ट स्थिती झाल्यानंतर हळूहळू लयाच्या दिशेने चलन म्हणजे वाटचाल सुरू होणे. यालाच तर जनरेशन, ऑपरेशन आणि डिझॉल्युशन तथा याचा अर्थ म्हणजे जन्म, स्थिती चलन व लय चलन म्हणजे GOD म्हणतात. जन्म ब्रह्मा, स्थिती विष्णू. विष्णू म्हणजे व्यापणे. व्यापणे याचा अर्थच एक वस्तू आहे तिच्याहून जास्त जागा व्यापली की व्यापणे याचा अर्थ वृद्धिंगत होणे. अशा अर्थी जन्म म्हणजे ब्रह्मा, स्थिती म्हणजे विष्णू म्हणजे वृद्धिंगत होऊन व्यापणे आणि लय म्हणजे शिव. अशा या ब्रह्मा, विष्णू, महेशांना त्रिदेव किंवा त्रिविध कार्यकारी देवता, ट्रिनिटी अशी समाज मान्यता धर्मशास्त्रांतर्गत मिळाली आहे. ही सृष्टीची त्रिविध कार्य प्रणाली 3 शक्ती रूपे म्हणजे त्रिदेव रूपे संचालित असते असा समज या मागे आहे. समज योग्य वा अयोग्य काही असू शकेल, मात्र उत्पत्ती, स्थिती, लय आणि अर्थात पुन्हा पुन्हा हे चक्राकार परिचलन सृष्टीत एखाद्या अटळ नियमाप्रमाणे चालू असते हे नाकारता येत नाही. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या देवता आहेत का नाहीत यापेक्षा उत्पत्ती, स्थिती, लय आणि अर्थात पुनरुत्पत्ती मार्गे पुन्हा पुन्हा हे चक्राकार परिचलन सृष्टीत एखाद्या अटळ नियमाप्रमाणे चालू असते हे नाकारता येऊ शकत नाही. असे तर अशा या जन्म, मृत्यू, मरण अशा पुनरुद्भवी चक्रामध्ये जन्माला आलेल्या मानवाचे नित्य कर्तव्य ते काय? या दृष्टीने आत्मोपनिषद ग्रंथातील 244-245 वरती पद्यरचना 26 आहे आणि त्या पद्यरचनेचे शीर्षक आहे सत्य शोध महती. आणि हे सत्य शोध महती हे आजच्या आपल्या निरूपणाचे शीर्षक आहे. ते सत्य शोध महती जे काव्य आहे ते प्रथम वाचून दाखवतो. जगी जीवते जन्मती आणि मरती, शशी भानु ही नित्य येती निजाती, सदोदित राहे असे काय जगती, मना सज्जना जाणी सत्य शोधाची महती.
जगामध्ये जीव जन्माला येतात आणि अर्थातच वृद्धिंगत होऊन मरतात. शशी भानु ही नित्य येती जाती, चंद्र सूर्य सुद्धा नित्य उदित अनुदित पद्धतीने येत जात असतात. सदोदित राहे असे काय जगती, सदा उदित म्हणजे सदा स्थित असं अचल अढळ काय आहे या जगामध्ये. मला सज्जना जाणी सत्य शोधाची महती, म्हणजे सदोदित राहतं असं या जगात सत्य काय आहे ते सत्य शोधाची महती, त्या सत्य शोधनाचे महत्व हे मना म्हणजे हे सज्जन माणसा तू जाणून घे. जगी सत्य ते सर्व सरणेचे आहे, जगी नित्य ते नेष्ट मरणेचे आहे. जे सत्य असतं ते सरत असतं म्हणजे पुढे पुढे जात असतं. म्हणून जगी सत्य ते सर्व सरणेचे आहे. ज्याला आपण सत्य 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 म्हणजे आता माणूस दिसतोय सत्य आहे, पण तो दिसतो कसा, हळूहळू जन्म स्थिती लय या मार्गाने पुढे पुढे जात तो सरत असतो आणि नंतर तो अदृश्य होतो. म्हणून जगी सत्य ते सर्व सरणेचे आहे. या जगात जे जे दिसतं ते सत्यत्वाने सरणे पुढे पुढे जाणे आणि अदृश्य होणे हे जगात सत्य आहे. जगी नित्य ते नेष्ट मरणेचे आहे आणि जे इष्ट नाही ते मात्र मरणार हे निश्चित आहे. जे जे आहे ते सरत सरत पुढे जात अदृश्य होतं हे सत्य आहे. परंतु जे अनिष्ट आहे ते मरणे नष्ट होणे हे तर त्याहूनही अधिक सत्य आहे. परी इष्ट ते ही नित्य नवनीत राही. म्हणून जे अनिष्ट आहे ते मरतो, जे जे सर्व दिसतं ते सरतो. मग इष्टाचं काय होतं, चांगल्याचं काय होतं. परी इष्ट ते ही नित्य नवनीत राही. जे जे आपण चांगलं म्हणतो त्या चांगुलपणामध्ये सुद्धा नवनवीन पद्धतीने बदल होत असतो. मना सज्जना सत्य शोधात राही. म्हणजे जगात सत्य एकच आहे की सर्व सरत 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 पुढे जात आहे, अदृश्य होत आहे. तसंच जे अनिष्ट आहे ते मरत आहे. आणि ज्याला आपण इष्ट 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 म्हणतो, चांगलं प्रिय वंदनीय म्हणतो अगदी वेळ प्रसंगी, तेही सतत नवनीत नव्या नव्या पद्धतीने रूपांतरित होत असतं. मना सज्जना सत्य शोधात राही. तर हे सज्जन मना किंवा हे सज्जन माणसा सत्य शोधात राहा. आता इष्ट नवनीत परी इष्ट तेही नित्य नवनीत राही. याचा अर्थ एवढाच आहे की जगाच्या सुरुवातीपासून जगाच्या अंतापर्यंत जशी अनेकानेक श्रेष्ठ 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 माणसे निर्माण झाली आहेत, तर आपल्या लक्षात येतं की जगाच्या आधी कालापासून आजपर्यंत जसजशी माणसं निर्माण होत आहेत तशी त्यातील सज्जन माणसं सुद्धा अधिकाधिक पद्धतीने वेगवेगळ्या रूपांतरित अवस्थेत आपणाला दिसत आहेत. उदाहरणार्थ वशिष्ठ असतील, अष्टावक्र असतील, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, कृष्णमूर्ती असतील, शंकर महाराज असतील, निसर्ग महाराज असतील, ही सर्वच जी व्यक्तिमत्व आहे ती इष्ट म्हणजे यथायोग्य होती. परंतु यथायोग्य व्यक्तिमत्व ही त्या त्या काळात जरी यथायोग्य असली तरी पुढच्या काळात काळाला अनुसरून त्या इष्टतेमध्ये सुद्धा नवनवीन बदल होत असतो. म्हणजे ज्याला आपण सत्य 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 म्हणतो, इष्ट 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 म्हणतो, चांगुल 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 असं म्हणतो, ते चांगुल पण सुद्धा काळाच्या अनुरूप पुढे पुढे अधिक क्रांतिकारक पद्धतीने अधिकाधिक लोकांना भावणार इष्ट असं होत असतं. याचा अर्थ असा आहे, एका काळात बुद्ध भावला, एका काळात कृष्णमूर्ती भावले, एका काळात ज्ञानेश्वर भावले. यातलं अनिष्ट काहीच नव्हतं. पण त्या त्या काळात जे जे इष्ट असतं ते पुढच्या काळात नित्य नूतन पद्धतीने रूपांतरित होऊन अधिकाधिक प्रिय होत असतं. अशा अर्थी जगी सत्य ते सर्व सरणेचे आहे. जगात सत्य एकच आहे की सर्व सरत 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 पुढे जात आहे, अदृश्य होत आहे. जगात सत्य एकच आहे की जे सर्वथैव अनिष्ट आहे ते नेहमीच मरतं. तसंच जे इष्ट आहे ते न मरता नवनवीन पद्धतीने रूपांतरित होतं. मना सज्जना सत्य शोधात राही.
तर हे सर्व सत्य असतं ते सरत असतं, नेष्ट मरत असतं आणि इष्ट सुद्धा नित्य नूतन पद्धतीने पुनर्जन्मित होत असतं. हे सत्य शोधण्यामध्ये हे माणसा तू राहा. आता पुढे सदोदित असणे सदोदित सरणे. सदा सर्वदा काही ना काही असतच आणि सदा सर्वदा काही ना काही असलेलं पुढे जात जात नष्टही होत असतो. म्हणजे जग हे कधी नाही असं असणार नाही आणि जग आहे तसंच्या तसं कायम आहे असंही असणार नाही. म्हणून सदोदित असणे, जग हे सदोदित असतच असतं. सदोदित सरणे, जग हे सदोदित असतच असतं आणि जग हे सदोदित पुढे पुढे जात जात अदृश्य होत असतं. पण सदोदित असताना जग पुढे पुढे अदृश्य होतं तेव्हाच उलट्या बाजूने पुन्हा जग नव्या पद्धतीने जन्माला येतं. म्हणजे जन्म मृत्यू स्थिती, जन्म स्थिती मृत्यू ही एकदाची नाही, तर जन्म स्थिती मृत्यू हे सतत परिचलन होत असते. जन्मलेलं जे आहे ते वृद्धिंग होतं, वृद्धिंगत झालं की ते नाशाला जातं, नाशाला झालं की नाशाला जाता जाताच परत काही जन्माला येतं, पुढे स्थितीला जातं, परत मरतं, पुन्हा जन्म, पुन्हा स्थिती, पुन्हा मरण, मे सदा सरत सरत पुढे जाणे आणि उलट्या दिशेने पुन्हा पुन्हा जन्माला येणे. अशा अर्थी सदोदित असणे सदोदित सरणे, जसे सरिता जलाचे वाहणे. जसं नदीचं पाणी सरत सरत पुढे जातं तेव्हा नदी म्हणून ती कायमच असते, नदी कायम असते. पण नदीचे जल, सरितेचे जल पुढे पुढे सरत असते तेव्हा सरिता कायमच असते. पण तू सरितेचे जल सरत सरत पुढे जाते. आत्ता डोळ्यासमोर जे पाणी असतं ते पाणी पुढच्या वेळेला पाणी म्हणून असलं तरी सुद्धा आत्ता दिसणारं पाणी पुढे जातं, पाठचं पाणी पुढे येतं, आत्ताचं पाणी पुढे जातं, पाठचं पाणी पुढे डोळ्यासमोर येतं. अशा तऱ्हेने जग हे असतच असतं. पण तू आत्ता असलेलं जग त्यातील काही भाग अदृश्य होतो, नवीन भाग डोळ्यासमोर येतो आणि असे पाहता पाहता पाहणाराही अदृश्य होतो आणि पुन्हा एकदा नवीन द्रष्टा म्हणून तोच जन्माला येतो. अशा अर्थी सदोदित असणे सदोदित सरणे, जसे सरिता जलाचे वाहणे. सरिता वाहता नित्य नूतन असणे. सरिता सरत असून असून सुद्धा पाणी म्हणून नित्य नूतन पाणी द्रष्ट्याच्या डोळ्यासमोर येत असतं. म्हणून सरिता वाहते, सरिता आहे हे कायम स्वरूपी सत्य आहे. परंतु सरिता म्हणजे जे नदीचे पाणी आहे ते मात्र आत्ता जे डोळ्यासमोर आहे ते पुढच्या क्षणी नसतं, पुढच्या क्षणी जे असतं ते त्याच्या पुढच्या क्षणी नसतं. म्हणजे नदीचं पाणी आत्ता जे डोळ्यासमोर आहे ते पुढे वाहिलं की तिथे खंड न पडता पाठचं पाणी डोळ्यासमोर येतं. आणि आपण म्हणतो सरिता सदोदित आहेच्या तशी आहे, तर सरिता सदोदित आहेच्या तशी आहे याचा अर्थ सरितेचा प्रवाह आहे तसा आहे, परंतु समोरचं पाणी पुढे जाते, न दिसणारं पाणी उजेडात येते, उजेडात येणारं पाणी अदृश्य होते, अशी सरिता असते. तसं जग आहे निश्चित, पण तू आत्ता जग जे आपल्याला दिसतं त्यातील काही जग अदृश्य होतं, नवीन जग तिथे येतं. त्याच पद्धतीने आत्ता जो द्रष्टा पाहतो त्याला असं दिसतं की जग आहे, त्यातलं काही जग अदृश्य होते, नवीन जग तिथे येते आणि पाहणारा द्रष्टा सुद्धा कालांतराने अदृश्य होतो आणि नवीन द्रष्टा म्हणून पुन्हा एकदा तो जन्म घेतो. म्हणून सदोदित असणे सदोदित सरणे, जसे सरिता जलाचे वाहणे. सरिता वाहता नित्य नूतन असणे, मना सज्जन सत्यवर्तन जाणे. मना सज्जना सत्यवर्तन जाणे, तर सत्याचं वर्तन नित्य निरंतरतेने वाहणे. सत्याचं वर्तन, सत्याचं चलन वलन नित्य नूतन पद्धतीने, नवनवोन्मेषशालिनी पद्धतीने डोळ्यासमोर सत्य येत असतं. त्या सत्याचं वर्तन, सत्याची वर्तणूक, सत्याची बिहेवियर ही केवळ आणि केवळ नित्य नूतन पद्धतीने, नवनवोन्मेष पद्धतीने सत्य
वर्तनात असतं. सत्य कधीही मरत नाही, परंतु सत्याचं प्रारूप नेहमीच नवनवोन्मेषशालिनी असतं. म्हणून सत्य नेहमीच मनाला चिरंतन आनंद देणार असतं. अशा अर्थी सत्य शोध महती जगी जीवते जन्मती आणि मरती शशी भानु ही नित्य येती निजाती सदोदित राहे असे काय जगती मना सज्जना जाणी सत्य शोधाची महती जगी सत्य ते सर्व शरणेची आहे जगी नित्य ते नेष्ट मरणेची आहे परी इष्ट तेही नित्य नवनीत राही मना सज्जना सत्य शोधात राही सदोदित सणे सदोदित सरणे जसे सरिता जलाचे वाहने सरिता वाहता नित्य नूतन असणे मना सज्जना सत्य वर्तन जाणे. म्हणून जे जे जन्मते ते म्हणून जे जे जन्मते ते वृद्धिंगत होऊन नाचते असा विचार जर करून माणूस गप्प राहील तर माणूस जीवनात जन्माला येऊन काहीच करणार नाही. तो केवळ आणि केवळ उदासीन आणि दुःखी होऊन जन्माला येईल तशीच स्थिती भोगेल आणि मरतानाही तो दुःखी असेल आणि पुन्हा यदाकदाचित पुनर्जन्म झाला तरी तो पुन्हा दुःखी म्हणून जन्माला येईल. म्हणून जगात सर्व येणारं जाणारं असलं तरी येणारं जाणारं आहे याचा अर्थ आलं राहिलं आणि गेलं इतकाच नसून ते परत परत येत असतं. हे जर लक्षात घेतलं तर अशा ह्या बघायला गेलं तर निराशाजनक स्थितीत माणसाचे आशादायक वर्तन जर काय असेल तर ते हेच की माणूस जर सत्य नेमकं शोधत राहिला सत्य शोधनाची महती त्याने जाणली तर माणसाच्या लक्षात येईल की सत्य हे नित्य नूतन असतं. सत्य हे नवनवोन्मेषशालिनी असतं आणि असं नवनवोन्मेषशालिनी सत्य शोधणं यालाच सत्याची महती म्हणतात सत्य शोधनाची महती म्हणतात. आणि जो नेहमी सत्य शोधनात असतो तो सत्य जसं नवनवोन्मेषशालिनी असतो तसा तो प्रत्येक क्षणी भाव पातळीला नवनवोन्मेषशालिनी असतो. त्यामुळे बघायला गेलं तर या निराशाजनक जगामध्ये असा माणूस जो नेहमीच नवनवोन्मेषशालिनी सत्याच्या शोधात असतो सत्याच्या वर्तनाचं नियम जो समजून घेतो तो त्या सत्याप्रमाणेच स्वतःला नवनवोन्मेषशालिनी असल्याचं जाणतो आणि असा नवनवोन्मेषशालिनी भावामध्ये रमणारा माणूस हाच खरा सत्य शोधनात व्यग्र असल्यामुळे कधीही निराशेला न पावणारा कधीही दुःखाला प्राप्त न होणारा सदा सर्वदा संतुष्ट समाधानी दिव्य माणूस समजावा. तर या निराशाजनक जगात एकच गोष्ट आशादायक आहे ती म्हणजे जर माणसाने आपल्या शुद्ध प्रज्ञेचे अवलोकन करून त्याद्वारे सत्य हे नवनवोन्मेषशालिनी असतं. ते कसं सत्य नवनवोन्मेषशालिनी आहे हे जर त्याने नीट अवलोकन केलं तर अवलोकन करणारा हा माणूस द्रष्टा स्वतःच नवनवोन्मेषशालिनी असतो स्वतःच नित्य नूतन उत्साही असतो. त्यामुळे असा नित्य नूतन उत्साही असलेला माणूस जन्मापासून मरेपर्यंत तसाच राहतो आणि मरतानाही तो अतिशय उत्साहामध्ये म्हणजे आनंदामध्ये मरणाला प्राप्त होऊ शकतो. अशा अर्थाने या निराशाजनक जगामध्ये आशादायी बाब म्हणजे हीच की सत्य शोधण्यामध्ये जर माणूस आपल्याला गुंतवून घेईल तर सतत नित्य नूतन होणारं सत्य त्याचा साक्षात्कार अशा माणसाला होतो आणि असा हा द्रष्टा माणूस नित्य निरंतर पद्धतीने नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेचा धनी होतो आणि असा नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेचा जो धनी होतो तो नेहमीच संपूर्ण समाधानी सुफळ जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंत नव्हे पुनर्जन्मातही तो तसाच सुयश प्राप्त झालेला असा एक नवनवोन्मेषशालिनी आत्माच जन्माला येतो. हे या सत्यशोधनाचं महत्व आहे आणि म्हणून जन्माला येतो ते मरतो एवढ्याच गोष्टीत जो अडकला तो स्वतःच जन्माला येऊन मरायच्या अगोदर मरतो. मात्र जन्माला येतो ते मरत म्हणजे काय याचा जर शोध घेतला तर
सरिता वाहता नित्य नूतन असणे, मना सज्जना सत्यवर्तन जाणे. वाहणारी सरिता सरत सरत असली तरी नवीन नवीन जल आपल्या डोळ्यासमोर येतं. तसं दिसणारं जरी अदृश्य झालं तरी नव्याने ते परत अधिक प्रत्ययकारी पद्धतीने आपणाला दर्शन देतं. म्हणून सत्य कधीच मरत नाही. सत्य सरत पण ते मरत नाही. सत्य सरत याचा अर्थ त्याचं एकच रूप कायम राहत नाही. ते नित्य निरंतर पद्धतीने किंवा ते नित्य नूतन पद्धतीने नवनवोन्मेषशालिनी पद्धतीने आपणाला साक्षात्कार देतो. आणि असा हा सत्याचा नवनवोन्मेषशालिनी साक्षात्कार झाला तोच माणूस आत्मज्ञानी म्हणून संपूर्ण जीवन सुफळ संपूर्णतेने जगतो. हे या सत्यशोधनाचं महत्व आहे. तर सज्जन श्रोते हो, आपण सत्यशोधाची महती जाणून या जीवनाकडे पाहिलं तर जीवन अजिबात दुःखदायी कष्टदायी नाही. सत्यशोधनाची महती जाणून आपण या जीवनाकडे पाहिलं तर जीवन अजिबात दुःखदायी नाही, कष्टदायी नाही. तर जीवन म्हणजे खऱ्या अर्थाने उत्साही आनंदी ज्ञानी माणसाचं सुफळ संपूर्ण जीवन आहे. याचा साक्षात्कार आपणाला होईल. आणि हाच साक्षात्कार म्हणजे ज्याला आपण म्हणतो सेल्फ रिअलायझेशन म्हणजे आत्मसाक्षात्कार म्हणतात तो हाच. आणि आत्मसाक्षात्काराला कारणीभूत केवळ आणि केवळ सत्यशोधनाचं कार्य असतो. ही सत्यशोधनाची महती आपण लक्षात घ्या आणि त्या दिशेने आपण अग्रेसर व्हा. सत्यशोधनाची महती आपण लक्षात घ्या आणि त्या दिशेने आपण अग्रेसर व्हा, मार्गक्रमण करा. एवढंच या सुप्रभाती आपणा बद्दल अपेक्षा रूपे काही मनोगत व्यक्त करीत आहे. आणि हे निरूपण सत्यशोध महती येथेच संपन्न होत आहे. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.